नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शिक्षक होण्याच्या प्रोसेस मधली शेवटची ही विंडो ओपन झाली पवित्र पोर्टलची। यानंतर तुमचं शिक्षक म्हणून नियुक्ती होणार आहे। पण इथे फॉर्म भरताना तुम्ही काही गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे। जो इश्यू 2022 मध्ये शिक्षक भरतीमध्ये आला होता तोच इश्यू तुम्हाला कदाचित भविष्यात येण्याची चिन्ह दिसू शकतात। सो नेमकं काय आहे थोडक्यात समजून घ्या। लक्षात न येणारी गोष्ट मी तुम्हाला लक्षात आणून देणार आहे। सो काय गडबड होऊ शकते थोडक्यात हा व्हिडिओ शांतपणे, शांत डोक्याने, शांत विचार करून शेवटपर्यंत बघा। तुम्हाला जर समजलं तर परत परत बघा, नाही समजलं तुमच्या माहितीतलं कोणी असेल त्यांना दाखवा, तुमच्या ग्रुपला दाखवा, तुमच्या मित्रांना दाखवा, तुमच्या बरोबर असणाऱ्या सगळ्या अभियोग्यता धारकांना दाखवा, त्यांच्या लक्षात येईल। आणि 2022 ला ज्या विद्यार्थ्यांना इश्यू आला होता ते नक्की सांगू शकतात की हा इश्यू मला त्यावेळेस आला होता। सो शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा। ही सर्वात मोठी चूक आपली असू शकते। काय सर्वात मोठी चूक आहे थोडक्यात तुम्हाला मी सांगतो। तत्पूर्वी इग्नाइट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती टीईटीच्या बॅचेस आपल्या लॉन्च झाल्या 22 डिसेंबर पासून। टीईटी बरोबर तुम्हाला सीडीची पण तयारी करता येणार आहे। पेपर 1 to 2 एकत्रपणे, त्यासाठी पण लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅचेस लॉन्च झालेले आहे। ह्या दोन्ही बॅचमध्ये तुम्हाला हवी ती बॅच तुम्ही घेऊ शकतात। बघा, पेपर 1 ची सेपरेट, पेपर 2 ची सेपरेट आणि पेपर 1+2 ही सुद्धा सेपरेट बॅच तुम्हाला अवेलेबल आहे। दोन्ही बॅचमध्ये तुम्हाला शिकवणारा फॅकल्टी अनुभवी आहे। सेम फॅकल्टी तुम्हाला आहे ज्या यूट्यूबवर त्यांचे डेमो पण अवेलेबल आहे। त्यांनी टू द पॉइंट शिकवलेलं आहे। पीडीएफ स्वरूपात नोट्स आहे, टेस्ट सिरीजचा अनालिसिस पण अवेलेबल आहे, डाऊट क्लिअरिंग सेशन पण अवेलेबल आहे। ह्या सगळ्या फॅसिलिटी तुम्हाला दोन्ही बॅचेसमध्ये आहे। तुम्ही आमचे शिक्षक भरतीचे ओल्ड स्टुडंट असाल तर तुम्हाला ह्या बॅचेस 50% ऑफमध्ये आहे। आणि नवीन विद्यार्थ्यांना आता ख्रिसमस निमित्त तुम्हाला कुपन कोड वापरायचा आहे, संता नावाचा SANTA हा कोड वापरून तुम्हाला सुद्धा 25% ऑफर आहे। 28 तारखेपर्यंत ऑफर आहे। पहिल्या विद्यार्थ्यांनाच ही ऑफर आहे। सो लगेच तुम्ही बॅच जॉईन करू शकता। बॅच जॉईन करण्यासाठीची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, क्लिक करा, हवी ती बॅच परचेस करा। चला मुख्य मुद्द्याकडे घेऊन जातो। आता बघा, एक एक मुद्दा मी तुम्हाला क्लिअर करतोय। निवडीचे निकष काय असतात बघा। कॅटेगरी ओपन मधून निवड कशी होते बघा। आता कॅटेगरीचा विद्यार्थी जर एखादा मी घेतला, कॅटेगरीचा विद्यार्थी विथ समांतर आरक्षण घेतलंय, फॉर एक्झाम्पल समांतर आरक्षण फिमेलचा आहे, मग तुम्ही इथे समांतर आरक्षण कोणते पकडू शकता। माजी सैनिक असू शकतं, त्यानंतर स्पोर्ट पर्सन असू शकतं, प्रोजेक्ट अफेक्टेड असू शकतो, अर्थक्वेक अफेक्टेड असू शकतो, त्याचबरोबर तुम्हाला दिव्यांग, पर्सन विथ बेंचमार्क डिसॅबिलिटी असू शकतो, किंवा अनाथ, ऑर्फन असू शकतो। हे जे अंशकालीन पण आहे असे सगळे कर्मचारी ज्याला आपण म्हणूया समांतर आरक्षणामधून सुद्धा हा विचार तुम्ही करू शकता, समांतर आरक्षणाचा। ओके, आणि याच्यामध्ये मी तुम्हाला असा कन्सिडर करतो एखादा मेल कॅन्डिडेट ज्याला समांतर आरक्षण नाहीये। ओके, मग आता कॅटेगरीचा विचार केला तर यांचं सिलेक्शन जे होतं ना, ह्या सर्वांचं ही प्रोसेस कशी असते त्याचा विचार करताना, उदाहरणार्थ मी एक घेतलंय फिमेल कॅन्डिडेट घेऊन तुम्हाला मी एक्झाम्पल देतोय। सपोज मी फिमेल घेतलं आणि कॅटेगरीतली फॉर एक्झाम्पल ओबीसी घेतली, ओबीसी फिमेल घेतला, तर यांचं सिलेक्शन कसं होतं माहितीये का। पहिले जेव्हा ऍड येईल, जेव्हा तुम्हाला पवित्र पोर्टलला ऍड येते, ऍड नंतर तुम्हाला इथे एखादी ऍड येईल, फॉर एक्झाम्पल मी म्हटलं की रयत शिक्षण संस्थेची ऍड आलेली आहे आणि यामध्ये तुम्हाला जागा इथे त्यांनी दिलेल्या आहेत, एवढ्या जागा अवेलेबल आहे। मग ओबीसी मध्ये पण जागा आहे, फिमेल मध्ये पण जागा आहे, पण विचार कसा येतो बघा, लक्षात घ्या। तुमचा पहिला विचार जो होईल, ओबीसी फिमेल जर असाल तुम्ही तर पहिला विचार तुमचा ओपन फिमेल मध्ये होणार आहे, हा पहिला। दुसरा विचार तुमचा कुठे होणार आहे, तुमचा विचार होणार आहे कॅटेगरी, तुमची कोणती कॅटेगरी, ओबीसी, कॅटेगरी फिमेल मधून होणार आहे। तिसरा विचार कुठे होणार तुमचा, ओपन जनरल मध्ये होणार आहे। आणि चौथा विचार कुठे होणार तुमचा, कॅटेगरी जनरल मध्ये होणार आहे। अशा 4 ठिकाणी म्हणजे इथे जागा असेल कदाचित ओपन साठी, ओपन जनरल साठी यांच्या जागा असतील 10, त्यानंतर ओपन फिमेल साठी जागा त्यांच्या कदाचित असतील 4, त्यानंतर कॅटेगरी जी पण कॅटेगरी फिमेल साठी जागा असू शकतात कदाचित 6, आणि कॅटेगरी जनरल साठी जागा असतील कदाचित 12। तर म्हणजे जस्ट एक्झाम्पल मी तुम्हाला सांगितलंय। म्हणजे हा विद्यार्थी टोटल बघा किती जागांसाठी अप्लाय करू शकतात, 10, 20, 30, 32 जागांसाठी अप्लाय करू शकतो। म्हणजे ही कॅटेगरीची फिमेल जी असेल ना, हिला किती जागा मिळत आहे कॉम्पिट करायला, 32 जागा मिळत आहे। किती, 32 जागा मिळणार आहे। एका रयत शिक्षण संस्थेची एक जाहिरात बघितली तुम्हाला मी, अशा भरपूर जाहिराती असू शकणार आहे। सो एक्झाम्पल मी फक्त एक तुम्हाला देतोय। ओके, हे झालं। आता याच कॅटेगरीचा एखादा मेल कॅन्डिडेट जो समांतर आरक्षणामधून बिलॉंग करत नाही, फक्त मेल कॅन्डिडेट, समांतर आरक्षण नाही याच्याकडे, सो हा कुठे जाऊ शकतो, मग हा 2 ठिकाणी जाणार आहे। कुठे जाणार आहे बघा, हा जाणार आहे पहिले ओपन जनरल मध्ये, आणि दुसरा विचार कुठे होणार आहे त्यांचा, कॅटेगरी जनरल मध्ये। कॅटेगरी जनरल 2च ठिकाणी जाणार आहे।
इथपर्यंत क्लिअर. आता लक्षात घ्या, इथे इथे ही जी महिला आहे ना, महिला हे 4 ठिकाणी जाताना पहिले बघा, म्हणजे तिचे जेवढे मार्क्स आहेत टेटला, तिचे जेवढे मार्क्स किंवा त्या मेल कॅन्डिडेटचे पण जेवढे मार्क्स टेटला स्कोर आहे, ह्या स्कोरनुसार तिचे मार्क्स चांगले असतील आणि तिला इथे ओपन फिल्डमध्ये कट ऑफ मध्ये जागा मिळून गेली तर मिळून खाली विचार होणार नाही, खाली जागा ह्या सुटतील इतरांसाठी, इथे सिलेक्शन होऊ शकतं. पण इथे कॉम्पिटिशन खूप जास्त असते. सगळ्या कॅटेगरीच्या फिमेल इथे येतात ना ओपन फिमेलमध्ये, सगळ्या कोणती घ्या तुम्ही कॅटेगरी, मी फक्त ओबीसी घेतली, तुम्ही कोणती घ्या, एससी घ्या, एसटी घ्या, एनटी घ्या, सगळ्या फिमेल इथे येतात. सो कॉम्पिटिशन जास्त असल्यामुळे कदाचित स्कोर कमी आहे, जागा मिळणार नाही, मग कॅटेगरी फिमेलमध्ये कदाचित जागा मिळून गेली. ओपन जनरलला सर्वात जास्त काय असतं, कॉम्पिटिशन आहे. कारण ओपन जनरल मध्ये मेल पण जातात आणि फिमेल पण जातात. करेक्ट. हा, कारण हे बघा इथे ओपन जनरल कॅटेगरी जनरल इथे दोघं पण आली. कॅटेगरी जनरल मध्ये सगळे मेल आणि फिमेल दोघे जातात. ओके, म्हणजे इथे कॉम्पिटिशन सर्वात जास्त असते, त्यानंतर इथे जास्त असते, इथे सर्वात कमी असते. तुमचं मूळ जे आहे ना त्याच्यामध्ये कमी असते. तो यानुसार तुम्हाला विचार करतो, इथे जागा, जसं आपण राऊंड मध्ये फॉर्म भरतो ना, इथे जागा मिळाली तर ठीक आहे, आणि इथे नाही तर इथे नाही तर इथे, म्हणजे एकूण ह्या सगळ्या जागांसाठी 32 जागेसाठी कॉम्पिट करणार आहे. मग मेल कॅन्डिडेट असेल हा कुठे करणार कॉम्पिटिशन, फक्त ओपन जनरल आणि ओबीसी जनरल मध्ये बघा, कॅटेगरी जनरल साठी तो करणार, म्हणजे 22 जागांसाठी हा काय करणार आहे, कॉम्पिट करणार आहे. लक्षात घ्या दोघांमधला फरक. क्लिअर झालं. हा, हे झालं कॅटेगरी. ओपनचा विद्यार्थी आपण जर घेतला, मी इथे लिहितो, ओपनचा विद्यार्थी आहे एखादा ओपनचा, आणि तो जर मी 2 भागात डिवाइड केला, एक तर तो फिमेल आहे म्हणजे समांतर आरक्षण तो घेत असेल, आणि दुसरं म्हणजे काय, विदाऊट समांतर आरक्षण तो असेल, म्हणजे काय त्याला म्हणूया आपण फक्त मेल कॅन्डिडेट आहे. सो ओपनची फिमेल जर असेल तर ती सुद्धा 2 ठिकाणी जाते. पहिले विचार ओपन फिमेल मध्ये होतो आणि दुसरा विचार ओपन जनरल मध्ये. आणि ओपनचा विदाऊट समांतर आरक्षण असेल, मेल कॅन्डिडेट असेल तर त्याचा विचार फक्त ओपन जनरल एवढ्या एका जागेसाठी होतो. म्हणजे विचार करा, ओपन जनरलचा आपण जर विचार केला तर हा 10 जागेसाठी कॉम्पिट करणार आहे, आणि जर ओपन फिमेल विचार केला तर ती ओपन फिमेल बघा, ओपन जनरल आणि ओपन फिमेल म्हणजे 14 जागांसाठी ही कॉम्पिट करणार आहे. मी एक्झाम्पल तुम्हाला देतोय. लक्षात आलंय. आता हे समजलं कसं होतंय निवडीचे निकष. हा, ओके, लक्षात आलं. आता पुढे घेऊन जातो. म्हणजे पुढचा प्रश्न काय बघा, निवडीच्या निकषाबद्दलचा. कॅटेगरीसाठी व्हॅलिड कागदपत्रे कोणती लागतात. आता मी कॅटेगरीवर जातो की यस तुमची कॅटेगरीमधून निवड होणार आहे. मग कॅटेगरीत आहात तुम्ही, पण कॅटेगरीत आहात हे शो करण्यासाठी डॉक्युमेंट लागतात ना. मग कोणते डॉक्युमेंट लागतात, 3 मेजर डॉक्युमेंट. पहिलं म्हणजे कास्ट सर्टिफिकेट, दुसरं म्हणजे डोमेसाईल, तिसरं म्हणजे व्हॅलिड एनसीएल. ज्यांना गरज आहे, मी इफ नाव टाकलंय, म्हणजे गरज कुणाला नाहीये, गरज एनसीएल ची गरज कुणाला नाहीये, एससी ला नाहीये, त्यानंतर एसटी ला नाहीये, त्यानंतर ओपन साठी पण नाहीये, आणि त्यानंतर ईडब्ल्यूएस एनसीएल लागत नाही. हे सोडले तर बाकी सर्वांना लागतं, बाकी जे उरलेले सगळ्यांना लागतंय. बघा आता ह्या 3 डॉक्युमेंट पैकी बघा ज्यांना गरज आहे त्यानुसार ह्या 3 डॉक्युमेंट पैकी एक जरी डॉक्युमेंट नसेल, एक जरी डॉक्युमेंट तुमच्याकडे नसेल, काय होणार आहे तर तुमचा विचार हा कॅटेगरीसाठी होणार नाही. कॅटेगरीतून होणार का, कॅटेगरीतून होणार, कॅटेगरीतून तुमचा विचार होणार नाही. बरोबर की नाही. का, कारण कॅटेगरीला फुलफिल करणारे कागदपत्र तुमच्याकडे नाही, कागदपत्रे तुमच्याकडे नाही, म्हणून तुमचा विचार कॅटेगरीमधून होणार नाही. ह्या 3घांपैकी. आता अजून याच्यामध्ये काय महत्वाची गोम आहे की हे व्हॅलिड लागतात. म्हणजे कास्ट सर्टिफिकेट त्याला व्हॅलिडिटी नसते, डोमेसाईलला व्हॅलिडिटी नसते, पण ते 14 मे 2025 पूर्वीचे हे दोघेही डॉक्युमेंट तुम्हाला काय लागणार आहे, 14 मे 2025 पूर्वीचे लागतील. हा पण मुद्दा नीट नोट करा. आणि एनसीएल मात्र तुम्हाला कधीच पण चालतंय, फक्त त्यामध्ये म्हणजे फॉर्म भरण्याची लास्ट डेट 29/12/2025 ही वाढली तर ती डेट तुम्ही कन्सिडर करा. म्हणजे त्यामध्ये फक्त 2025-26 एनसीएल यायला हवं. दॅट्स इट. ओके. सो यापैकी एकही डॉक्युमेंट तुमच्याकडे, तिघांपैकी 2 व्हॅलिड आणि 1 नाहीये, तिघांपैकी 2 आहे 1 नाहीये, तिघांपैकी कोणताही एक जर डॉक्युमेंट तुमच्याकडे व्हॅलिड नसेल तर तुमचा विचार कॅटेगरीमधून होणार नाही, कारण तुमच्याकडे कागदपत्र नाहीये. 1, 2, 3 जे तिघांपैकी नाहीये. ओके, इथपर्यंत क्लिअर झालं. हा, मग हे जर असं असेल तर तुमचा विचार कॅटेगरीमधून होणार का, ह्या फिमेलचा कॅटेगरीमधून होणार का, विचार नाही होणार. मग याचा विचार कुठून होणार आहे, याचा विचार फक्त आणि फक्त ओपन मधूनच होणार. मग दुसरा ऑप्शन काय उरलं तुम्हाला, ओपन. म्हणजे इथे बघा मी तुम्हाला आता एक्झाम्पल दाखवलं ना, ह्या एक्झाम्पलमध्ये तुम्ही आपण काय करू शकतो, मग ह्या एक्झाम्पलमध्ये असं होऊ शकतं, यांच्या जागा कॅटेगरीमधून त्यांना मिळणार नाही, इथे पण नाही मिळणार, इथे पण नाही मिळणार. राहिल्या 2च जागा, ह्या 2 जागेसाठी फक्त त्या विद्यार्थ्याचा विचार होईल. का, कारण डॉक्युमेंट त्याच्याकडे नाही कॅटेगरीला फुलफिल करण्यासाठी. क्लिअर झालं. हा, मग आता पुढे घेऊन जातो, मला मी पुढे घेऊन जातो. म्हणजेच काय रे, याचा विचार कुठे झाला बरं, या पद्धतीने ओपन मधूनच झालाय.
कॅटेगरीचा होता पण कॅटेगरीचे डॉक्युमेंट नाही, ओपन मध्ये गेला. ओके ओके, हे या पद्धतीने. ओके, मग तो फिमेल असेल समांतर आरक्षण सहित तर हे 2 जागा, तो मेल असेल समांतर आरक्षण नसेल तर फक्त एकच जागेसाठी विचार होईल त्याचा. आता पुढे घेऊन जातो. पुढचा प्रश्न काय बघा, निवडीच्या निकषामध्ये कॅटेगरीसाठी व्हॅलिड कागदपत्र नसतील तर काय, म्हणजे ह्या तिघांपैकी एक जर डॉक्युमेंट नसेल तर जागा प्रेफरन्स कोणते येणार, तर यांच्यासाठी जागा फक्त आणि फक्त कॅटेगरीच्या जागा यांना येणार नाही, कारण कॅटेगरीचे डॉक्युमेंट त्यांच्याकडे नाही. आणि दुसरं, ओपनसाठी विचार होईल का, तर यस, फक्त ओपनसाठी विचार होईल. मग होत असताना तिचं बघा, एखादी विद्यार्थिनी आहे, एखादी कॅटेगरीमधनं बिलॉंग करणारी विद्यार्थिनी फिमेल असेल आणि मेल असेल, पण यांच्याकडे कॅटेगरीचे डॉक्युमेंट नाही, तर यांचा विचार कुठे होतोय, यांचा विचार ओपनसाठी होतो. मग कसा होईल ओपनसाठी, यांचा विचार होताना, ओपनसाठी विचार करताना फिमेलचा विचार कुठे होईल, 2 ठिकाणी, म्हणजे ओपन फिमेलसाठी पण होईल आणि ओपन जनरलसाठी होईल. आणि मेल कॅन्डिडेट असेल त्याचा विचार कुठे होईल, ज्याचं समांतर आरक्षण नाही असं म्हणतो मी, याचा विचार फक्त ओपन जनरलसाठी होतो. म्हणजे यांच्यासाठीच्या 2 जागा कमी होऊन जातात, यांच्यासाठीची 1 जागा कमी होऊन जाते कॅटेगरीची. इथे कॅटेगरीच्या 2 जागा होत्या ना, कोणत्या 2 जागा होत्या बरं, आता बघितलं आपण, यांना ह्या जागा मिळत नाही, कॅटेगरीच्या जनरलच्या जागा मिळत नाही आणि कॅटेगरीच्या फिमेलच्या पण जागा मिळत नाही यांना. आणि यांना कोणती जागा मिळत होती, यांना मेलची, कदाचित याच्याकडे समांतर आरक्षण असेल तर त्याला समांतर आरक्षण जागा मिळत होती, पण याला मिळणार नाही. आता ओपन फिमेलसाठी यांना काही लागत नाही, डॉक्युमेंट लागत नाही, ओपन मध्ये जाणाऱ्या फिमेलला आरक्षण मिळून जातं. इज दॅट क्लिअर? हा, जागा प्रेफरन्स कोणते, मग यांना फक्त ओपनचे येणार, कॅटेगरीचे येणार नाही. आता पुढे घेऊन जातो. पुढचा प्रश्न महत्वाचा आहे, निवडीचे निकष. आता नीट लक्षात घ्या, आता ते सगळं मी बेसिक तुम्हाला सांगितलं, बेस बनवलाय. आता महत्वाचा मुद्दा आहे, ओपनच्या जागा प्रेफरन्स मध्ये येण्यासाठी. आता ओपन मध्ये येणार ना जागांना, कॅटेगरीचे डॉक्युमेंट नाही यांच्याकडे, मग ओपनच्या जागा मिळणार ना, मिळणार, पण कोणतं, लक्षात घ्या, टीटी सीटीटी मध्ये किती मार्क्स हवे. बघा, टीटी आणि सीटी मध्ये तुम्हाला ओपनच्या जागा जर हव्या असतील तर कोणताही विद्यार्थी जो ओपन मधून ज्याचा विचार होईल ना, असा कोणताही विद्यार्थी ज्याला 90 किंवा 90+ मार्क लागतील तर आणि तरच त्याचा विचार ओपन मध्ये होतो. कोणत्या गटाला, 1 ते 5 वर्ग आणि 6 ते 8 वर्गांसाठी होतो. बाकी 9 ते 10 आणि 11 ते 12ला टीटी किंवा सीटी लागत नाही. सो इथे हा विचार सोडून देऊ, सध्या हा विचार सोडून देऊ. आता याचा विचार करूया. तुमचा विचार ओपन मध्ये होणार, पण ओपन मध्ये होणार तेव्हाच जेव्हा तुम्हाला इथे टीईटी किंवा सीडला 90+ मार्क असतील. भले तुम्ही कॅटेगरीमधनं क्वालिफाईड आहात, फॉर एक्झाम्पल कॅटेगरीमध्ये तुम्हाला 82 किंवा 82+ मार्क आहे, पण तुमचं कॅटेगरीमध्ये विचार होत नाही ना. का होत नाहीये, कारण तुमच्याकडे कागदपत्र नाही, व्हॅलिड कागदपत्र नाहीये. मग व्हॅलिड कागदपत्र नसल्यामुळे तुमचा विचार कुठे झालाय, ओपन मध्ये. पण ओपन मध्ये करताना तुमचा विचार करत असताना तुम्ही टीईटी किंवा सीटीटी याचे जे मार्क आहेत ना, ते तुम्हाला 82+ आहे, 90 किंवा 90+ नाहीत, 90+ नाहीत. म्हणून हे जर तुमच्याकडे मार्क नाहीत तर तुमचा विचार ओपन मध्ये सुद्धा होणार नाही. आता घ्या, समजलं, कॅटेगरीचे डॉक्युमेंट नाहीये म्हणून ओपन मध्ये होतो विचार, पण ओपन साठी लागणाऱ्या ह्या गटांसाठी तुमचं पात्रता लागते ना टीटी सीटीची, ती जर नसेल, 90+ मार्क नसेल, तर इथे पण तुमचा विचार होणार नाही. क्लिअर झालं इथपर्यंत? मग राहिले हे वर्ग, पण ह्या वर्गाला कोणते मुलं कॅपेबल आहे, कोणते मुलं इलिजिबल आहे, ज्यांचं बीएड झालेलं आहे, बीएड प्लस पदवी असेल किंवा ज्यांचं बीएड प्लस पदवी प्लस पदव्युत्तर पदवी आहे, हे उमेदवार इथे चालतात. डीएडचे उमेदवार इथे चालत नाही, डीएडचे उमेदवार इथेच चालतात. आणि त्यांच्या बाबतीत मी सांगितलेल्या गोष्टी जर झाल्या तर ह्या उमेदवारांना खूप चांगले मार्क आहे. ह्या उमेदवारांना ज्यांचं बघा कॅटेगरीचे डॉक्युमेंट नाही, म्हणजे मला म्हणायचं काय इथे, यांच्याकडे कॅटेगरीचे डॉक्युमेंट नाही. कोणत्या गटाला सांगतो मी, 1 ते 8 साठी सांगतो मी तुम्हाला, कॅटेगरी डॉक्युमेंट नाही. यांचा विचार ओपन मध्ये होणार. खूप चांगले टेटला मार्क आहे, कदाचित महाराष्ट्रात नंबर 1 आहे. टेटला चांगले मार्क आहे, 169 मार्क्स आहे, 169 मार्क्स आहे. पण यांचं ओपन मध्ये विचार होत असताना टीईटी किंवा सीडला यांना जर 90 किंवा 90+ मार्क नसतील तर यांना चांगले मार्क असून सुद्धा हे काय होणार आहे, अपात्र. आता अपात्र या शब्दाचा अर्थ मला सांगायचा आहे की प्रेफरन्स साठी त्यांना जागाच येणार नाही. क्लिअर झालं? 2022ला हा इश्यू झाला होता. 2022ला बिग इश्यू होता की काही उमेदवारांना ओपनच्या जागा मिळाल्या नाही. कॅटेगरीचे डॉक्युमेंट सगळे आहे. आता दुसरा मुद्दा हा पण आहे की ठीक आहे बाबा, कॅटेगरीचे डॉक्युमेंट त्यांच्याकडे होते, मी तुम्हाला आता सांगितलं ना, व्हॅलिड डॉक्युमेंट
होते मात्र टीईटी किंवा सीडी मध्ये त्यांना 90+ मार्क नव्हते, तर त्यांना 82+ मार्क होते, म्हणजे 89च्या अगोदर होते, हे नव्हते, हे होते. मग यांचा विचार फक्त आणि फक्त कुठे केला गेला? कॅटेगरीमध्ये केला गेला. ओपनच्या जागांना मिळाल्याच नव्हत्या. समजते माझा मुद्दा? 1 ते 8 गटासाठी सांगतो मी, 9 ते 12 ते लागूच नाही, तुम्हाला लक्षात घ्या. सो हा मुद्दा खूप मोठा आहे, लक्षात न येणारी सर्वात मोठी चूक आहे. आता तुम्ही करत करत जाल आणि भविष्यात तुम्हाला हे समजेल, अरे असं कसं झालं, तर ते असं झालंय. मागच्या 2022ला हा इश्यू मोठा इश्यू झाला, लवकर लक्षात आला नाही मुलांच्या. सो हे डॉक्युमेंट खूप महत्वाचे, व्हॅलिड डॉक्युमेंट तुमच्याकडे असेल तर तुमचा विचार कॅटेगरी ओपन दोन्हीसाठी होईल. प्लस टीईटी आणि सीटीचे मार्क सुद्धा मी याच्यावरती भरपूर व्हिडिओ घेतलेले आहे, ते सुद्धा 1 ते 8 वर्गासाठी तुमचे 90+ असेल तर तुमचा विचार बोथ होईल, कॅटेगरी आणि ओपन. जर का तुमच्याकडे सगळं आहे पण तुमच्याकडे टीईटी आणि सीटीचे मार्क हे 82 आणि 89च्या दरम्यान आहे, तर तुमचा विचार फक्त आणि फक्त कॅटेगरीसाठीच होणार आहे आणि तुम्हाला प्रेफरन्स सुद्धा तेच येणार आहे. हा पण मुद्दा नीट लक्षात घ्या. तुमच्यापर्यंत मी जे सांगतो ते कळलं का? नसेल कळलं तर व्हिडिओ परत बघा, शांतपणे बघा, कारण थोडा किचकट आहे, समजायला अवघड वाटतोय, पण हा मुद्दा तुम्हाला जेव्हा प्रेफरन्स येतील तेव्हा अजून चांगला कळेल. पण आत्ता समजून घ्या, तुमच्या मित्रांना सांगा, ज्यांना समजतं याच्यातलं चांगलं त्यांना दाखवा, समजून घ्या. अडचण आली तर कमेंट बॉक्समध्ये टाका. मी जो सांगतोय मुद्दा तो व्हॅलिड सांगतोय आणि माझा अभ्यास गेल्या कित्येक वर्षापासून यामधला आहे. ओके, सो 2022चा पण इश्यू तुम्ही चेक करा आणि तुमच्यापर्यंत हा मुद्दा रीच झाला असेल तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा, कारण मी सगळं जे सांगतोय तो प्रॉपर सांगतोय, हे सगळ्या याच्यातनं मी गेलेलो आहे. सो परत एकदा सांगतो, मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि इतरांना शेअर करून आवडला व्हिडिओ तर लाईक करा. आणि जाताना परत एकदा सांगतो, तुमच्या सगळ्या मित्रांना नक्की कळवा, इग्नाइट अकॅडमीकडनं द्रोणा 8.0 लाईव्ह प्लस रेकॉर्डेड टीईटीची बॅच 2026 साठी चालू झाली 22 डिसेंबरपासून आणि दोघे एकत्रित तयारी तुम्ही करू शकतात. टीईटी आणि सीटीची लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच आहे. दोन्ही बॅचेसमध्ये तुम्ही जर आमचे शिक्षक भरतीचे ओल्ड स्टुडंट असाल तर 50% ऑफ आहे आणि आत्ता तुम्ही नवीन विद्यार्थी असाल तर ख्रिसमस निमित्त तुम्हाला हा कोड वापरायचा. हा कोड वापरून तुम्ही 25% ऑफ सुद्धा घेऊ शकतात. काही अडचण असेल तर आमच्या नंबरला, हेल्पलाईन नंबरला कॉल करा, अदरवाईज ॲप डाउनलोड करून हवी ती बॅच परचेस करा. पुन्हा एकदा व्हिडिओ आवडला तर लाईक कराल. अजून काही मेसेज असेल तुमचे, कमेंट असेल तुमच्या, काही शंका असेल तुमची तर खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका आणि इतरांना शेअर करून हा चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.